काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश. अमर राजूरकर सोबत देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. आयुष्याची नवी सुरुवात करतोय, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात चांगलं काम करता यावं म्हणून भाजपमध्ये प्रवेश. अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये प्रवेश केल्यावर प्रतिक्रिया. आजपासूनच भाजपचं काम सुरू करणार असल्याचे वक्तव्य. काँग्रेस सोडताच अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची 12,300 रुपयाची थकबाकी भरली. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली एनओसी. खासदार आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी सर्व शासकीय विभागांची थकबाकी अदा करून एनओसी घ्यावी लागते. नाव न घेता अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर टीका. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणती तयारी पक्षात दिसत नव्हती, राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हतं. अशोक चव्हाणांनी प्रथमच पक्ष सोडण्याचं सांगितलं कारण. किती वर्ष अशीच वाट पाहायची, किती कोंडी होऊ द्यायची, काही चांगले बदलच दिसत नव्हते, साचेबद्धपणा आला होता. या शब्दात अशोक चव्हाणांची पक्षातल्या कामावर टीका. भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला हा काँग्रेस मवी आला नाही तर भाजपला धक्का. दुष्काळात शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याऐवजी चव्हाण मोदींच्या दारी गेले. उद्धव ठाकरेंचा निशाणा. मोदींची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद भाजप नेत्यांची नाही. मोदींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतर पक्ष फोडताय का, उद्धव ठाकरेंचा सवाल. मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू, अशी भाजपची स्थिती. मुख्यमंत्र्यांचा पाव उपमुख्यमंत्री झाला तरी आनंदात. उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका. अशोक चव्हाणांचं वाईट वाटत नाही, भाजपची दया येते. मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांनी चव्हाणांवर आरोप केले, मग आता काय झालं. संजय राऊतांचा हल्लाबोल. राज्यसभा आणि लोकसभेतही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. मुख्यमंत्री सुद्धा आघाडीचाच होईल. फडणवीस पुन्हा विरोधी पक्षनेते होणार, बाळासाहेब थोरात यांना विश्वास. भाजपने वरिष्ठांना डावलून अशोक चव्हाणांना पद दिलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा. तर भाजपमधील माणसं काँग्रेसमध्ये आणण्यासाठी आम्ही आमची माणसं तिकडे पाठवली, पटोलेंचं मिश्किल वक्तव्य. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी काही जण काँग्रेस सोडणार, बाबा सिद्दीकींचा दावा. तर काँग्रेससाठी निर्वाणीचा इशारा. मात्र काँग्रेस धडा घेईल असं वाटत नसल्याचीही केली टीका. उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यात फोनवरून चर्चा झाली, संजय राऊत यांची माहिती. तर उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना चुकीचा निर्णय घेतल्याचं सांगितल्याचंही राऊत यांची माहिती. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं मवियावर कोणताही परिणाम नाही. नांदेडची जागा काँग्रेसकडेच राहील. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची ग्वाही. नेता गेला तरी मतदार जात नाहीत. काँग्रेस आतापर्यंत 100 वेळा फुटली तरी पक्ष भक्कम. आमदार रवींद्र धंगेकरांची अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया. भाजप महासत्ता नाही तर कमकुवत पक्ष असल्याची टीका. कालपर्यंत तुम्हाला जे भ्रष्ट वाटत होते त्यांनी असं काय केलं की अचानक तुम्हाला ते पूजनीय वाटू लागले. नाना पटोलेंचा भाजपला सवाल. तर निर्लज्जपणाची एक सीमा असते, पटोलेंचा निशाणा. चव्हाणांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय केवळ भाजपचा नसून महायुतीचा निर्णय आहे. आम्ही महायुतीच्या माध्यमातून काम करतोय, त्यामुळे शिंदे गटात कोणतीही नाराजी नाही. राहुल शेवाळेंचं स्पष्टीकरण. स्वतःच्या पायावर धोंडा मारण्याचं काम भाजपने केलंय. भाजपात सगळ्यात चायना माल होणार. कधी वापरले जाते आणि कधी फेकले जाते कळणार सुद्धा नाही. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मुंबई काँग्रेसला गळती लागणार नाही. पक्षाची उत्कृष्ट कामगिरी करून दाखवू, वर्षा गायकवाड यांना विश्वास. राहुल गांधी वारंवार ओबीसींचा अपमान करतात म्हणून ओबीसी नेते भाजपमध्ये येत आहेत. महाविकास आघाडीकडे एकही उमेदवार नसेल अशी अवस्था आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. एकनाथ खडसेंशी अद्याप कोणताही संपर्क नाही, पण मोदींना जो साथ देईल त्यांचं स्वागत करू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक. गांधी भवन येथे आयोजित बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती. महाविकास आघाडीच्या वज्रमूठप्रमाणे सभा यापुढे राज्यभरात होणार. शरद पवार, रमेश चेन्निथला आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. राज्यभरात ताकदीनिशी उभं राहण्याचा मवियाचा संकल्प. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी घेतली शरद पवारांची भेट. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती. अशोक चव्हाणांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं. पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही. चव्हाण भाजपात गेले म्हणून कमजोर न होता आणखी ताकदीने लढू, चेन्निथला यांचा निर्धार. महाविकास आघाडी आणि जागा वाटपाबाबत शरद पवारांशी चर्चा झाली. लवकरच जागा वाटप करून महाविकास आघाडीचा कार्यक्रम निश्चित करू. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं नारायण राणे, मुंबई लोकसभेतनं पियुष गोयल, राज्यसभेसाठी अशोक चव्हाणांना भाजप उमेदवारी देणार, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, 15 फेब्रुवारीच्या आधी निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती.
अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्र दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 5150 इलेक्ट्रिक बस योजनेचे लोकार्पण. ठाण्याच्या खोपट बस स्थानक येथे आयोजित लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली अभिनेते गोविंदा यांची भेट. यावेळी गोविंदा आणि आठवले यांच्यामध्ये रंगली कवितांची जुगलबंदी. कई दौर और आज भी सफर जारी है. क्या बात है, बहुत आज के सफर आज भी है जारी, क्योंकि फिल्म इंडस्ट्री में गोविंदा समीर वानखेडेंची ईडीच्या कारवाई विरोधात हायकोर्टात याचिका. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास दिल्लीला वर्ग करणं चुकीचं, वानखेडेंचा दावा. 15 फेब्रुवारीला याचिकेवर सुनावणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द. 15 फेब्रुवारीला अमित शहा अकोला, जळगाव, संभाजीनगर दौऱ्यावर होते. मात्र दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची भाजपची माहिती. भिवंडी शहरात एकाच रात्री 2 मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक. शांतीनगर पोलिसांची कारवाई. आरोपीकडनं दोन्ही मंदिरातील घंटा, दानपेटी आणि इतर वस्तू असा 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरात वनविभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ. कागदपत्र तपासणी संदर्भातील 2 वेगवेगळ्या तारखा उमेदवारांना मिळाल्याने संभ्रम. त्यामुळे हजारो परीक्षार्थी भरतीपासून वंचित राहणार. शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या घरी माघी गणेशाचं दर्शन. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी घेतलं गणेशाचं दर्शन. यामुळे महायुती आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना उधाण. मीरा भाईंदर शहरात माघी गणेशोत्सव साजरा. अमर युथ फाउंडेशनकडनं 7 फुटांवर उंच गणेश मूर्तीची स्थापना. फाउंडेशनकडनं विविध कार्यक्रमांचं आयोजन. भिवंडीच्या अंजूर गावातील ऐतिहासिक पुरातन गणेश मंदिरात 75वा माघी गणेशोत्सव साजरा. दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील गणेश मंदिरात भाविकांची रीक. मंदिरात सत्यनारायणाच्या पूजा, गणरायाची मिरवणूक आणि महाप्रसादाचं आयोजन. गेल्या 32 वर्षांपासूनची परंपरा काय. कोकण किनारपट्टीवर बंदी असतानाही पर्ससीन मासेमारी सुरू. मासेमारीला आळा घालण्यासाठी प्रशासन असमर्थ ठरल्याचं चित्र. अवैधरित्या मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. प्रवासी वाहतुकीनं मध्य रेल्वे मालामाल. जानेवारी महिन्यातच 1637 कोटी 69 लाख कमाई. गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% अधिकची कमाई. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातला पाणीसाठा नम्यावर. मागील वर्षीच्या तुलनेत 20 दिवसाचा पाणीसाठा कमी. जूनमध्ये होणारी 10 ते 15% पाणी कपात मे पासूनच लागू होण्याची शक्यता. वर्सोवा विरार पालघर सागरी सेतूच्या आराखड्यासाठी निविदा सादर. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांधणार सागरी सेतू. वरळी बांद्रे सागरी सेतूचा विरार पालघरपर्यंत विस्तार. या सागरी सेतूकरता 63 कोटी 426 लाख रुपये खर्च अपेक्षित. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव टँकर घरावर आदळला. पालघरच्या टेटवाळी गावाजवळची घटना. अपघातात घरगुती साहित्याचं नुकसान तर 1 महिला जखमी. पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर तरुणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न. घटनेत तरुण 90% भाजल्याची माहिती. तर मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र कारवाई केली नसल्यानं तरुणानं उचललं टोकाचं पाऊल. छत्रपती संभाजीनगरच्या 30 गावात 90हून अधिक विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा. शासकीय आदिवासी आश्रमशाळेतली धक्कादायक घटना. विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. दिल्लीमध्ये 3rd ओपन इंटरनॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू. स्पर्धेत साताऱ्याच्या वेळेकामठी गावातील उत्कर्ष चव्हाणने 32 किलो खालील वजनी गटात पटकावलं सुवर्ण पदक. गाझीपूर सीमेवर पोहोचलेल्या 2 शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात. महात्मा टिकेज संघटनेचे नेते अनुज पंडित पोलिसांच्या ताब्यात. हरियाणा शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं. शेतकऱ्यांनी फ्लायओव्हरचं बॅरिकेडिंग तोडलं तर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि वॉटर कॅननने पाण्याचे फवारणे मारले जात आहेत. 12वीपर्यंत शिकणाऱ्या शिक्षकांना टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य. महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत अधिक सुधार करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेची घोषणा. यामुळे 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होणार. अमेरिकेतील कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी फर्म सिस्को हजारो कर्मचाऱ्यांची कपात करणार. रॉयटर्स वृत्तसंस्थेची माहिती. अभिनेता कार्तिक आर्यनचा भूलभुलैया 3 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार. यंदा सिनेमात विद्या बालन झळकणार. कार्तिक आर्यनने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती.
अभिनेता श्रेयस तळपडे आणि अभिनेत्री गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ही अनोखी गाठ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज. चित्रपट 1 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेता अक्षय कुमारकडनं नव्या सिनेमाची घोषणा. सरफिरा हा सिनेमा 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार. साऊथचा सोरारई पोटरू नावाच्या सिनेमाचा हा हिंदी रिमेक असणार. हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात येत्या काळात तब्बल 5 कोटी रोजगार निर्माण होण्याची क्षमता. सरकारने पाठिंबा दिल्यास हे लक्ष्य सहज साध्य करता येईल. हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाची माहिती. गुजरातच्या गांधीनगरमध्ये क्रिकेट लीग स्पर्धेचं उद्घाटन. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याची भेट. अमित शहांनी फोटो ट्विट करत दिली माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.